उपस्थित सन्माननीय भाविकांचं युवा संघर्ष सांस्कृतिक कला मित्रमंडळ सुभाष चौक पिंपळनेर सहर्ष स्वागत करीत आहे। श्री समर्थ सद्गुरू खंडोजी महाराज यांच्या 197व्या नामसप्ताह महोत्सवानिमित्त आमचे मंडळ आपणासमोर एक पौराणिक देखावा सादर करीत आहे। महाकाली वीरभद्र वीरभद्र महाकाली। नारायण नारायण। विष्णुभक्तं गुणश्रेष्ठं वीणावाद्यविशारदं ब्रह्मपुत्रं महामुनिं नारदं तं नमाम्यहम्। या स्थानाचा संबंध देवी पार्वती मातेच्या अतीतपासून आहे। जेव्हा सती मातेनं दक्ष प्रजापती यांच्या पुत्रीच्या रूपात जन्म घेतला, परंतु दक्ष प्रजापती आणि महादेव यांच्यात सैद्धांतिक मतभेद होता। तरीही देवी सती मातेनं कठोर तप करून आपल्या वडिलांच्या विरुद्ध जाऊन महादेवांशी विवाह केला। शन्नो भवत्वर्यमा शन्न इन्द्रो बृहस्पतिः शन्नो विष्णुरुक्रमः नमो ब्रह्मणे नमस्ते वायो। नारायण नारायण। तत्पर काही कालावधीनंतर दक्ष प्रजापतीनं महायज्ञाचं आयोजन केलं। त्या महायज्ञात समस्त ब्रह्मांडाचे देवी देवतांना आमंत्रित केलं, परंतु या समस्त ब्रह्मांडाचे नायक देवांचे देवता श्री महादेव आणि देवी सती मातेला आमंत्रित केले नाही। तरी देवी सती मातेनं महादेवांच्या इच्छेविरुद्ध जाऊन महायज्ञाला जाण्याचा निर्णय घेतला। शन्नो मित्रः संवरुणः शन्नो भवत्वर्यमा शन्न इन्द्रो बृहस्पतिः शन्नो विष्णुरुक्रमः नमो ब्रह्मणे नमस्ते वायो। प्रणाम पिताश्री। ज्यांना मी या महायज्ञामध्ये आमंत्रित केले आहे तेच येथे उपस्थित आहे। तुला आम्ही आमंत्रित केलेले नाही, मग तू येथे का आलीस सती? पिताश्री, तुमचा क्रोध माझ्याशी आहे म्हणून तुम्ही मला या महायज्ञात आमंत्रित केलं नाही, परंतु तुम्ही तुमच्या अहंकारामध्ये येऊन परम मंगलकारी महादेवांनाही विसरलेत। त्यांच्या अनुपस्थितीत हा यज्ञ अपवित्र अपूर्ण राहील। सते, विना निमंत्रण येथे येऊन तू माझ्या देवांचा अतिथींचा अपमान करते आहेस। तू येथे का आलीस सती? तू त्या महादेवाला मंगलकारी म्हणते आहे। अरे तो महादेव, भूत पिशाचांशी घेरून राहणारा महादेव मंगलकारी कसा? अरे तो अमंगलकारी आहे। अरे तो शिव अमंगली आहे। आणि तू मला या महायज्ञात त्या अमंगलकारी शिवाला आमंत्रित करायला सांगते आहे सती? नारायण नारायण। महादेवांचा असा अपमान माता सती सहन करू शकली नाही आणि मग जे व्हायचं ते झालंच। माता सती क्रोधित झाल्या। हे प्रजापती दक्ष, तू ज्या परमेश्वराचा अपमान केला आहे अशाने तुझे कधीही भले होणार नाही। आणि ह्या अपमानासाठी कारणीभूत फक्त मीच आहे। म्हणून मला या विश्वात जगण्याचा अधिकार नाही। मीच या स्थितीची अपराधी आहे। हे योगाक,
हे योगा प्रकट हो आणि मला तुझ्यात सामावून भस्म कर. सती 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 सती. सती वीरभद्र प्रकट हो. सती तुझे सतुन रूप, तुझे शरीर नष्ट झाले, परंतु तू तुझ्या निधुळ रूपानं महाकालीचे रूप धारण करून माझ्या आणि तुझ्या या घोर अपमानाचा प्रतिशोध घे. अग्नि अनंत अग्नि पर्वत अग्नि वन अग्नि काल अग्नि पाताल अग्नि रक्षक अग्नि रण अग्नि. आदि अग्नि अनंत अग्नि पर्वत अग्नि वन अग्नि काल अग्नि पाताल अग्नि रक्षक अग्नि रण अग्नि. यहाँ था मगर जो यहाँ था वो संख्या के बिन संख्या बल जो यहाँ था वो अग्नि की जो पहली लपटों से खेला हो, अग्नि में ही जो फला और फूला वो हम. कटार लेके आ, तलवार लेके आ, हजार लेके आ जा. कटार लेके आ, तलवार लेके आ, हजार लेके आ जा, आ जा. आदि अग्नि अनंत अग्नि पर्वत अग्नि वन अग्नि काल अग्नि पाताल अग्नि रक्षक अग्नि रण अग्नि. हे वीरभद्र, हे महाकाली, असा विध्वंस करून टाका, असा दंड द्या दक्ष आणि त्याच्या भागीदारांना की संपूर्ण ब्रह्मांड कापून उठेल, संपूर्ण ब्रह्मांड कापून उठेल. महादेव
इन्द्रो बृहस्पतिः तन्नो विष्णुर्दक्षिणः महादेवांचा अपराधी अवश्य दंडित होईल. प्रजापती दक्ष पळण्याचा काहीच लाभ नाही. तुला माझ्यापासून कुणीच वाचू शकत नाही. हे प्रजापती दक्ष, तू देवादिदेव महादेवांचा अपमान केलास. तुला आता कोणीच वाचवू शकत नाही. अरे अमंगलकारी शिवाच्या भूत पिशाचांनो, तुम्ही काय मला मारा, मीच तुम्हाला मारेल. या करू नकोस, मी तुझा सर्वनाश करेल. अशा प्रकारे महादेवांनी वीरभद्र आणि महाकालीच्या साह्याने दक्ष प्रजापती राजाचा वध करून त्याचा अहंकार मोडला. बोला खंडोजी महाराज की